28 जानेवारीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झालाय। या घटनेच्या 1 महिन्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल हा समोर आलेला आहे। विमान अपघातामध्ये चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय। बारामती विमानतळावरती अजित पवारांचं विमान हे सकाळी 8:46 कोसळल्याची माहिती मिळाल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। सुरुवातीला हे विमान झाडावरती आदळलं आणि त्यानंतर जमिनीवरती कोसळलं। ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावरती 3000 मीटर दृश्यमानता होती असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। तर उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं असंही अहवालामध्ये म्हटलंय। मात्र बारामती विमानतळावरती सुविधा या अपुऱ्या असल्याचा ठपका या अहवालामधून ठेवण्यात आलेला आहे। तर एआयबीच्या प्राथमिक अहवालामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्समधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा खराब झालेला आहे। विमान कोसळलं तेव्हा 3000 मीटर दृश्यमानता होती। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर हे विमान कोसळलेलं आहे। रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलेला आहे। तर विमान कोसळण्याआधी झाडाला धडकलेलं होतं। दोन्ही पायलट्सनं मद्यपान केलं नव्हतं असं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। बारामती रनवेवरती दिशादर्शक देणारी यंत्रणा ही अपुरी असल्याचं म्हटण्यात आलेलं आहे। आणि मार्च 2016 मध्ये बारामती रनवेची शेवटची दुरुस्ती करण्यात आलेली होती असं देखील या अहवालामध्ये म्हणण्यात आलंय। त्यानंतर दुरुस्ती न झाल्यामुळे रनवेवरील मार्किंग हे धूसर आहे असा हा प्राथमिक असा अहवाल सध्या समोर आलाय। आणि दरम्यान याच सगळ्यावरती रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। रोहित पवार यांनी एक्सपोस्ट केलेली आहे। ते म्हणतात प्राथमिक अहवालामध्ये एआयबीनं कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला, सीआयडी या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार असा सवाल हा रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तर या अहवालातील पान क्रमांक 4 वरील मुद्दा 5.1 मधील बारामती एअरफील्ड इज सिच्युएटेड इन द बारामती डिस्ट्रिक्ट हे वाक्य एआयबीनं हा अहवाल किती गांभीर्यानं बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसं आहे। परवा मुंबईमध्ये यावरती विस्तृत बोलेन तर अशी एक्सपोस्ट रोहित पवारांनी केली आहे। आणि दरम्यान या अहवालानंतर आदिती तटकरे आणि उदय सामंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। या जागतिक ज्या यंत्रणा आहेत यांची पण मदत घेऊन त्यांचा आणखीन काही नव्याने अहवाल येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहावं लागेल। आणि या ज्या 4-5 यंत्रणा आहेत यांचे अहवाल हे एका मला वाटते प्लॅटफॉर्मवर, कारण एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं वेगवेगळ्या यंत्रणेंच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातले एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे। आज प्राथमिक अंदाज जो आहे तो डीजीसीएनं जाहीर केला। त्याच्यामध्ये विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3-3.5 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय असं ऐकिवात आहे। त्याच्यामध्ये डीजीसीएनं अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि डीजीसीएची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही। आणि या अहवालानंतर आमदार अमोल मिटकरी आणि विकास लवंडेंची प्रतिक्रिया आली आहे तीही पाहूयात। डीजीसीएच्या या अहवालावर आम्ही समाधानी असू शकत नाही। ते नक्कीच व्हीएसआर कंपनीवर त्यांचं मरण लोटतायत। याच्यामध्ये सर्वात जास्त चुका ह्या डीजीसीएच्या अधिकाऱ्याच्या आहेत। त्यांनी जाणीवपूर्वक ते व्हीएसआर व्हेंचर दिलं। बारामतीच्या एअरपोर्टच्या जवळची कुठली व्हिजिबिलिटी याची त्यांनी चौकशी केली नाही। लँडिंग जिथं होतंय, लँडिंग काय तिथं गोजूबावीला होणार नव्हतं ना, लँडिंग तर मेन एअर स्ट्रिपवर होणार होतं। आता तुम्ही हा अहवाल कशाला देताय? त्याच्यामुळे याबाबत अधिक तपशीलवार माहिती घेऊ, पण डीजीसीएच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवध म्हणणं आहे की व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएचे अधिकारी हे दोनच जबाबदार आहेत अजितदादांच्या विमानाच्या घातपाताला। या अहवालातून प्रथमदर्शनी काही फारसं
ठपका कोणावर ठेवलाय असं दिसत नाही. याचं कारण आहे की आमदार रोहित पवार यांनी जे काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मधून मुद्दे उपस्थित केले होते त्या अनुषंगाने तपास झाल्याचं दिसत नाही. आणि म्हणूनच आम्ही FIR करण्याचा जो आग्रह धरतोय की FIR मध्ये कोणाला आरोपी ठरवते आम्ही, तर VSR कंपनी, DGCA आणि एरो नावाची कंपनी यांच्यावर आम्ही आरोप म्हणून त्याच्यात FIR करण्यासाठी आग्रह त्यासाठीच करत होतो. इथे हा जो काय प्राथमिक अहवाल दिलाय, ज्यांच्यावर आरोप आहेत ते स्वतःची चौकशी करून स्वतःबद्दलचा अहवाल देत आहे. त्यामुळे या अहवालाबद्दल एवढंच म्हणता येईल की हा दिशाभूल करणारा अहवाल आहे. हे प्रकरण दडपण्याचाच एक प्राथमिक अहवाल आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या एकाही खात्याची उत्तरं त्या या अधिवेशनामध्ये स्वतः देणार नाहीत. त्यांच्या संबंधित मंत्र्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवरती सोपवण्यात आलेली आहे. क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याची उत्तरं ही मंत्री दत्तात्रय भरणे देणार आहेत, तर राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी ही मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. त्यांचं हे पहिलंच अधिवेशन असल्यामुळे त्या काय बोलणार याकडे लक्ष होतं. मात्र जबाबदाऱ्या इतर मंत्र्यांकडे दिल्यामुळे त्या सभागृहामध्ये बोलण्याची शक्यता ही कमी मानली जाते. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. महाराष्ट्र भाजपनं महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकाऱ्यांची आज पहिलीच बैठक होणार असून ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. तर या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रदेश मुख्यालयामध्ये सकाळी 8:30 वाजता बैठकीचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याला काही ठराविक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ही दिली जाण्याची शक्यता आहे. शिखांचे 9वे गुरु हिंददीत सादर श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त खारघर इथं समागमाचं आयोजन करण्यात आलंय. या समागमाला महाराष्ट्र, पंजाब बरोबर संपूर्ण देशभरातील भाविकांनी उपस्थिती लावली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याबरोबरच इतर राज्याचे अनेक मुख्यमंत्री हे इथे येणार आहेत. धर्मगुरू महंतांची विशेष उपस्थिती देखील दिसणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.